कमिटीचे अध्यक्ष संजू आप्पा शिंदे आणि इतकी सुंदर व्यवस्था आणि नियोजन या रामनवमीच्या यात्रेच्या निमित्ताने त्यांनी केलेलं आहे। यापूर्वी कधी झालेलं नाही आणि सांगायला आनंद वाटतो की ह्याच पद्धतीनं पुढच्या रामनवमीचं नियोजन तर होत राहिलं तर मला आशा आहे, अपेक्षा आहे प्रत्येक कार्यक्रमाला आवड गर्दी जमणार। श्रीरामनवमी उत्सव यात्रेच्या निमित्तानं दरवर्षी खास शिर्डीतील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी श्री साईबाबा क्रीडा मैदानावर फूड फेस्टिवलचं आयोजन केलं जातं। दरवर्षी महिलांचा उदंड प्रतिसाद पाहता यावर्षी 30 स्टॉल कमिटीच्या वतीनं तयार करण्यात आले असून सर्व स्टॉल महिला भगिनींनी आरक्षित केले असून भव्य फूड फेस्टिवल यावर्षी होत आहे। आज सायंकाळी 7 वाजता श्री रामनवमी यात्रा कमिटीचे अध्यक्ष संजय आप्पा शिंदे, उपनगर अध्यक्ष अभय भैया शेळके, माजी उपनगर अध्यक्ष विजयराव जगताप, ॲडव्होकेट अनिल शेजवळ, नगरसेवक निलेश कोते, नगरसेवक अमित शेळके, सुधीर शिंदे, सौ रुपालीताई तांबे, सौ रेखाताई रणमाळे यांसह मान्यवर ग्रामस्थांच्या उपस्थितीत फूड फेस्टिवलच्या स्टॉलचं फीत कापून उद्घाटन करण्यात आलंय। यावेळी अध्यक्ष, उपनगर अध्यक्ष, नगरसेवकांनी सर्व फूड स्टॉलला भेटी देत महिला भगिनींनी स्वहस्ते बनविलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला व महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत शिर्डी ग्रामस्थ व साई भक्तांना पुढील 3 दिवस चालणाऱ्या फूड फेस्टिवलला भेट देत आस्वाद घ्यावा असं आवाहन केलंय। आज शिर्डी साईबाबांच्या नगरीमध्ये श्री साई रामनवमी उत्सव 2026चा अतिशय मोठा या ठिकाणी उत्सवात सुरुवात झालेली आहे। आज या फूड स्टॉलचं उद्घाटन आपल्या शिर्डी नगरीचे उपनगराध्यक्ष सन्माननीय अभय भैया शेळके पाटील, त्याचबरोबर या रामनवमी उत्सव कमिटीचे अध्यक्ष संजू आप्पा शिंदे आणि आमचे मामा आदरणीय विजू जगताप यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी फूड स्टॉलचं उद्घाटन झालंय। सांगायला अतिशय आनंद वाटतो की या ठिकाणी जवळपास 30 ते 31 फूड स्टॉल या आमच्या माता भगिनींनी या ठिकाणी केलेले आहेत। म्हणजे या ठिकाणी जो खवय्या आहे यांना निश्चित एक प्रकारची मेजवानी या रामनवमीच्या निमित्तानं मिळणार आहे आणि रामनवमीचा या ठिकाणी निमित्तानं अनेक भरगतचा कार्यक्रम या ठिकाणी शिर्डी साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित केलेले आहेत। कृपया सर्व शिर्डीकरांना आव्हान आहे की आपण या ठिकाणी या फूड स्टॉलच्या माध्यमातून देखील आपण सर्व खाद्यांचा आस्वाद घ्या आणि सर्व जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्यांचा देखील आपण आस्वाद घ्या। आज या रामनवमीच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये ज्या पद्धतीनं आमच्या रामनवमीचे कमिटीचे अध्यक्ष संजू आप्पा शिंदे, त्यांचे सगळे कमिटी मेंबर, सगळा आमचा तरुण वर्ग ज्या उत्साहामध्ये त्यांनी या ठिकाणी वेळ दिला आणि इतकी सुंदर व्यवस्था आणि नियोजन या रामनवमीच्या यात्रेच्या निमित्ताने त्यांनी केलेलं आहे। यापूर्वी कधी झालेलं नाही आणि सांगायला आनंद वाटतो की ह्याच पद्धतीनं जर पुढच्या रामनवमीचं नियोजन तर होत राहिलं तर मला आशा आहे, अपेक्षा आहे प्रत्येक कार्यक्रमाला आवड गर्दी जमणार। त्याचं कारण म्हणजे चांगले कार्यक्रम या ठिकाणी घेतलेले आहेत आणि पुढे पण चांगले कार्यक्रम होतील। या फूड स्टॉलचं आज उद्घाटन होत असताना इथं जमलेले आमचे सर्वच नागरिक, तरुण वर्ग या ठिकाणी उपस्थित होते आणि महिलांना या ठिकाणी त्यांची कला दाखवण्याची एक संधी त्यांना या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली। त्याबद्दल आम्ही सर्व गावकरी आमच्या यात्रा कमिटीच्या अध्यक्षांचे आभार मानतो आणि रामनवमीच्या निमित्ताने सर्व शहरवासियांना साई भक्तांना शुभेच्छा देतो। आज फूड फेस्टिवलच्या गाळ्यांचे ओपनिंगचा कार्यक्रम होता, उद्घाटन झालं। उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके, निलेश दादा कोते, विजू जगताप आणि बरेचसे नगरसेवक आणि आमचे वकील साहेब ते पण इथं हजर होते। मागच्या वेळेस 15 फूड स्टॉल लावले होते, यावेळेस आपण 30 हे केले आणि सगळे बुक झाले। आता आपण अचानक उद्घाटन करत आहे त्यामुळे काही जणांना यायला थोडा वेळ होईल, पण सगळे फुल राहतील आणि कार्यक्रमाचं नियोजन सगळे ग्रामस्थ, सगळे तरुणांनी आणि अभय भैया आले, सगळे कमिटीमध्ये जे ज्येष्ठ आहे त्यांनी सगळ्यांनी मार्गदर्शन केलं, त्यामुळे एकदम सुंदर आणि एकदम व्यवस्थित हे नियोजन झालेलं आहे। आपण याच्यामध्ये सगळ्या ग्रामस्थांना, साई भक्तांना सगळ्यांना विनंती करतो की या फेस्टिवलच्या सगळ्या पदार्थाचा आनंद घ्यावा आणि साईबाबांनी जे रामनवमी चालू केली ही याच्यापेक्षा दुगणित होईल यासाठी प्रयत्न करावा। श्री रामनवमी उत्सवामध्ये आपण जे महिलांसाठी स्टॉल अवेलेबल करून दिले होते
त्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांचा लाभलेला आहे. अनेक नाविन्यपूर्ण पदार्थ इथे आपल्याला दिसत आहे, पण त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे आहे आज नैसर्गिक आणि सकस सुकलेली फळे आणि भाज्या यांची पावडर किंवा ड्रायफ्रूट सारखे फळांचे त्यांनी बर्नीमध्ये साठवलेले ड्रायफ्रुट्स आणि फळांचं पण ड्राय करून ठेवलेलं आहे. तर हे एकदम नाविन्यपूर्ण आहे, वेगळं आहे आणि विशेष म्हणजे हे शिर्डीतलेलेच उद्योजक आहे. 2 महिलांनी मनात ठरून ही संकल्पना पुढे आणली आणि आज ती नावारूपाला येत आहे. तर खरंच छान वाटते. नवीन उपक्रम किंवा नवीन प्रकल्प या अनुषंगाने बघायला मिळाले आणि असेच नवीन उद्योजकांची भर याही पुढील वर्षांमध्ये हो अशी साईचरणी प्रार्थना. ओम साईराम. रामनवमी साईबाबा संस्थान, विश्वस्त व्यवस्था, शिर्डी ग्रामस्थ आणि शिर्डी महिला यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे फूड स्टॉलचं आता ओपनिंग झालंय 7 वाजता आज. आणि ओपनिंग नंतर 30 स्टॉल तयार केले गेलेले, 30 ते 30 स्टॉल पूर्ण भरलेले आहेत. सगळ्या बायकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेण्याचा प्रयत्न केला आहे. मोठ्या प्रमाणात याला हे मिळालंय प्रोत्साहन, त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. आमच्या हाताने उद्घाटन झाल्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. आणि प्रोत्साहन बायकांना इथून पुढे शिर्डी ग्रामस्थांनी, साईबाबा संस्थांनी प्रत्येक कार्यक्रमात द्यावं आणि महिलांनी उत्स्फूर्तपणे यात भाग घ्यावा. सगळे पदार्थ खाण्याजोगे सगळ्या बायका बनवून खाऊ घालतायत आणि बरेचशी गावकरी मंडळी याचा स्वाद घेण्यासाठीही इथं उपस्थित आहेत. त्यामुळे आम्हाला खूपच आनंद झालाय. सगळे घरगुती पदार्थ सगळ्या बायका आता तयार करून सगळ्यांना खाऊ घालतायत. हे 3 दिवस चालणार आहे, तरी सगळ्या शिर्डीकरांनी याचा आस्वाद घ्यावा. नैसर्गिकरित्या तयार केलेल्या भरपूर वस्तू, खूप दिवस टिकणाऱ्या वस्तू सुद्धा इथं विक्रीसाठी आहेत. सगळ्यांनी येऊन कमीत कमी एकदा तरी बघून जावं ही माझी सगळ्यांना प्रार्थना आहे. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्या ग्रुपचे साई सीताई पार्क भव्य प्लॉट विक्री. प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीरामनगर, कणकुरी रोड, शिर्डी. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.